आणि सटाणा बॉडी सर्व याला कामात येते। खूप सुंदर अतिशय सुरेख पेंटिंग जे ते गाडीमध्ये झालं आहे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आपण आज आलो आहोत मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर सटाणा येथे। बघू शकतात त्यांचं ऑफिस आहे। सरांची भेटायला। सर थँक्यू आम्हाला येथे बोलवल्याबद्दल आणि तुमचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या। माझं नाव निरंजन रमेश बोरसे। ओके, मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर। राईट। आमचा पत्ता आहे यशवंत नगर, ताराबाद रोड, सटाणा। ओके, तर हेच आहेत ते मित्रांनो मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर जे मार्केटमध्ये फेमस आहेत खूप, ज्यांचं मार्केटमध्ये चांगलं नाव आहे। इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब सगळीकडे तुम्ही यांच्या व्हिडिओज बघितले असतील आणि यांच्या गाड्या तुम्ही महाराष्ट्रभर फिरतानाही बघितल्या असतील, त्याच्यामुळे ते ओळखले जातात। तर आज आपण त्यांच्या बॉडी बिल्डिंग वर्कशॉपमध्ये आलेलो आहोत। एक टूर घेणार आहोत त्यांच्या वर्कशॉपची, की कसं इथं काम होतं, कुठल्या कुठल्या गाड्या बनवल्या जातात। तर चला बघूया। तर आपण आलो आहेत, पहिले आपण स्टॉकयार्डचा टूर घेऊया। लांबून लांबून गाड्या आलेल्या बघू शकतात की बोलेरो कुठली 2 टन सुप्रो बोलेरो पिकअप। आता असं नाही की फक्त बोलेरो पिकअपचं काम इकडे केलं जातं, वेगवेगळ्या गाड्या तुम्ही इथे बघू शकतात। 1.3 टनचा सध्या जास्त जोर आहे का मार्केटमध्ये? हो, सध्या 1.3 टन जास्त आहे, नवीन मॅक्स। ओके, आणि ही जी बघू शकतात टाटा एस आहे कोल्हाटवाली। हिचं पण जे इथं आता हिचं काय होणार आहे म्हणजे बेसिकली हिची बॉडी नवीन बनवायची आहे। हो, तर आज तर मला तुम्हाला दाखवता नाही येणार की हिच्यात काय होणार आहे, पण तुम्ही सरांचं जे इंस्टाग्राम पेज आहे आणि त्याच्यावर तुम्ही सरांना फॉलो करू शकतात आणि या गाडीचा फायनल आउटकम जो आहे तो बघू शकतात। इकडे बघा की 1.3 अजून एक, जसं मी बोललो की खूप ही नवीन आली आहे बोलेरो मॅक्स कूल मध्ये। ओके, एसी वाली गाडी आहे ही, 2 टन वाली। राईट, इकडे अजून एक 1.3 टन एक सुप्रो उभी आहे, एक ही आगळी वेगळी गाडी उभी। हिचं पण तुम्ही बॉडी बिल्डिंग करतात? वा, हो, सगळ्या गाड्या। म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश हा की छोट्यापासून मोठ्या सर्व गाड्यांचे बॉडी बिल्डिंगचे काम जे ते इथं केले जातात। बघू शकतात सुप्रो महिंद्रा जितो स्ट्रॉंग जी नवीन आली आहे 900 kgs मधली, ती पण इकडे उभी आहे। तर आज चालूया, मी पण मुंबईहून स्पेसिफिकली इकडे हा व्हिडिओ बनवण्यासाठी चालू आहे, कारण आपल्या ग्राहकांसाठी आपल्याला जी ती मूलभूत इन्फॉर्मेशन पोहोचवायची आहे। तर आपण वर्कशॉप एंटर करतोय, तर या गाडीबद्दल थोडीफार माहिती आम्हाला सांगा। ही गाडी आता बनवायला लावली आहे। येस, तिला आता खाली चॅनल मारले जातात। 1.3 टन वाली बोलेरो आहे, तुम्ही बघू शकतात बोलेरो पिकअप FB फ्लॅग बेड। तर इकडे बघू शकता हिचा ट्रे जो आहे ना तो उतरवलेला आहे, तिला खाली चॅनल मारले पूर्ण आणि त्यांना आपण कलर मारून देतो, नंतर गन्स पकडायला नको त्याच्यासाठी। ओके, मग याचं रिझन काय म्हणजे मजबूत मजबूत होऊन जातं। ओके, म्हणजे गाडी असं बॅलन्स मध्ये चालते याच्यामुळे आणि लोडिंगला चांगलं राहतं, ताकद। तर हा ट्रे जो आहे तो खाली उतरून इथे मारला जातं। तर हे खूप म्हणजे युनिक वाटलं मला की बरोबर आहे की कंपनीचा डेक जो आहे तो एवढे लोड नाही घेऊ शकत, मजबूत नसतो। त्याच्यानंतर हे स्टेपनी ब्रॅकेट बसवलंय आपण। ओके, हे स्टेपनी ब्रॅकेट हे सोपं आहे, एक माणूस उतरवू शकतो, ओके, लावू बी शकतो। म्हणजे पंक्चरच्या वेळेस जास्त तामझाम करायची गरज नाही, सरळ इथं पाणी टाकून उघडू शकतात। तर ही गाडी जी ती बनणार आहे साधारण किती दिवसात तुम्ही? ही गाडी आज सकाळी लावली ना, ओके, सायंकाळी 7 पर्यंत फायनल होणार आणि उद्या कलर होईल, कलर होऊन लगेच डिलिव्हर जाईल। ओके, तर अशी गोष्ट आहे। बघू शकतात 1.3 टन वाली बोलेरो वर्कशॉपमध्ये उभी आहे आणि वर्कशॉप त्यांचं कव्हरमध्ये, म्हणजे ऊन पाऊस वाऱ्यापासून तुमची गाडी सेफ राहणार आहे, ती खूप बरोबर गोष्ट वाटली। आणि इकडे बघू शकतात सिल्वरचं लाकूड आहे। ओके, काय म्हणजे अर्थ काय असतो त्याचा? सिल्वरचं लाकूड, सिल्वर ओक म्हणून लाकूड येतं, वजनाला हलकं, ओके, टिकायला चांगलं आहे। ओक वूड हे गाडीसाठी वापरतात। आणि पाण्याबरोबर याचा रिस्पॉन्स कसा आहे म्हणजे पावसात वगैरे? पावसात काही एवढं होत नाही, याला चांगलं राहतं हे लाकूड। ओके, चांगलं राहतं। हो, बघू शकता तर या लाकडाला असा शेप इथे दिला जातो आणि हे डिझाईन काढली, ही डिझाईन काढली जाते। बघू शकता हेक्झागॉन, आणि याच्यात जो कलर मारला जातो तुम्ही दाखवतो, ज्याच्यासाठी मॉडर्न पिकअप ओळखली जाते। तर पुढे येऊ शकतो आपण, बघू शकतात की इकडे बंपर जो हा पेंटिंग एरिया वाटतो तुमचा। हो, गाडी इथं पेंट होते, पावसाळ्यात बी काही अडचण नाही। पावसाळ्यात पण अडचण नाही, बघू शकतात। म्हणजे तुमचं 24-12 महिने काम चालूच असतं, स्टॉपेज नाहीच आहे। बघू शकतात इथं बंपर जो आहे तो इथं बनलाय, गाडीचा खूप हेवी आहे, मेटलचा वर्क आहे, ज्याच्याने तुमची गाडी जी आहे ती पुढून जी ती सेफ राहते, बरोबर ना? हो, तर हा हिचा बंपर आहे, बडा दोस्त गाडीचा आहे। गाडी बघून घ्या कशी बनवली। तर ही एक वेगळी बॉडी जी आहे ती तुम्हाला आम्ही दाखवतो, अशोक लेलँड बडा दोस्त।
MH41 मालेगावची गाडी आहे. ओके, तर ही नवीनच आहे, पूर्ण पाईप मध्ये बनवली आहे. ओके, हिच्यात फुगार माल आहे, वजनाला हलका आहे, त्याच्यामुळे Okay. ही गाडी अशी बनवली आहे आम्ही या पद्धतीची. ओके. म्हणजे व्हॉल्युमिनस गुड्स आहे, वजन कमी आकार जास्त, हो म्हणून अशी बॉडी बनवली आहे. बघू शकतात प्रायमर वर्क आता झालंय गाडीवरती. हो, हिला कलर बाकी आहे, कंपनीचाच पेंटिंग. खूप हेवी काम झालंय. तुम्ही हे बघा, ही ट्रकची चेन आहे बरोबर ना? हो, ट्रकची चेन जी तिला लावली आहे मागून, आणि खूप काळजीपूर्वक काम झालं. तुम्ही बघू शकता पार्किंग सेन्सरवर मास्किंग केली आहे, त्यानंतर हा जो रेडियमचा येल्लो टेप असतो त्याच्यावर सुद्धा मास्किंग केली, तर खूप काळजीपूर्वक काम केलं जातं. त्यामुळे तुमचं अभिनंदन. खूप म्हणजे छान बॉडी बनली आहे व्हॉल्युमिनस गुडसाठी अशोकला. आणि हिला कलर कुठला येणार आहे? कलर तिला कंपनीचा येईल ना, पांढरा, लेलन व्हाईट. व्हाईट कलर, म्हणजे पूर्ण व्हाईट मध्ये ही गाडी दिसणार आहे. रस्त्यावर मित्रांनो जेव्हा ही गाडी बघाल ना तेव्हा नक्की कमेंट करा. आता तुम्हाला तुमची फेवरेट बोलेरो पिकअप दाखवतो, जी बनून रेडी ऑलमोस्ट डिलिव्हरीसाठी. इकडे तुम्ही बघू शकता कॅरियर आहे. कॅरियर कलरला दिली. हे तुम्ही पाईप वर्क मध्ये करतात का सगळं? हो, हिला पत्रा येईल आता, स्टीलचा पत्रा येईल, कलर Okay. केली आता. म्हणजे कॅरियर पण एवढं हेवी आहे, याच्यात पण माणूस सामान ठेवून निघून जाईल. तर चला मित्रांनो, आपण सरांकडून बघूया की फायनल ज्या गाड्या आहेत, थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया टेक्निकल, की सर ही गाडीची जी उंची आहे किती असते या बॉडीची इथून? ही साधारण 5.5 फूट. 5.5 फूट. हो. आणि जशी ही 1.3 आहे तर तिची अशी लांबी किती असते डेकची? तिची 8.5 फूट राहते. 8.5 फूट. ही सटाणा बॉडी आहे. ओके, सटाणा बॉडी फेमस. हो. तर हिची जे कंपनीचा पेलोड आहे ते 1300 किलो आहे, पण तुम्ही ज्या प्रकारे बॉडी बनवतात ही मॅक्झिमम किती लोड जी ती घेऊन जाऊ शकते गाडी? ती साधारण 2-3 टन पर्यंत घेऊन जाते. 3-3.5 टन घेऊन. आणि ह्या ज्या गाड्या आहेत मेजॉरिटी कशामध्ये चालतात? म्हणजे या भाजीपाल्यामध्ये चालतात. तर बघू शकतात सटाणा बॉडी फेमस वाली, जी ट्रेंडिंग चालू आहे खूप, सरांच्या पेजवरती पण तुम्ही बघू शकतात. आणि तुम्ही म्हणजे समजा कोणी ग्राहक तुमच्याकडे आला ज्याला छोटा हाती गाडी आहे त्याची, आणि छोटा हातीवर त्याला सटाणा बॉडी पाहिजे, तर ते पॉसिबल आहे का? पॉसिबल आहे. हो, कोणत्या पण गाडीला आपण म्हणजे कुठल्याही गाड्या मार्केट मधल्या कमर्शियल व्हेकल त्याच्यावर आणि सटाणा बॉडी सर्व याला कामात येते. भाजीपाला असो, काही दुसरं ऑल इन वन. ऑल इन वन आहे, म्हणजे बेसिकली वेगवेगळ्या विभिन्न प्रकारच्या ऍप्लिकेशन साठी तुम्ही जी ती गाडी नाशिक बॉडी आहे. ही नाशिक बॉडी बघू शकता. डिफरन्स काय म्हणजे या दोघांमधला तुमच्या? हिला जास्त गॅप राहतो भाजीपाल्यासाठी. म्हणजे हा वाला गॅप. हो, ही भाजीपाल्यासाठी जास्त चालते. ही नाशिक बॉडी. आणि सटाणा बॉडीला गॅप कमी असतो, पण ही सगळ्यांना ही पण चालू शकते. ओके, तर हा मेन डिफरन्स जो आहे तो दोन्ही बॉडीज मध्ये आहे. आणि जे कलर बद्दल तुम्हाला बोललो तो रिटर्न मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली, बघू शकतात की व्हायब्रंट कलरचा वापर जो तो केला आहे, आणि स्मूथनेस आहे. आणि जो व्हाईट कलर तुम्ही बघू शकतात हा बॉडीचा व्हाईट कलर आहे, आणि हा अँगलचा व्हाईट कलर आहे. तर जास्त डिफरन्स इकडे नाही आहे, म्हणजे दिसायला जी गाडी ती देखणी दिसते रस्त्यावरती. तर बघू शकतात इकडे ही कुठली, ही पण सटाणा बॉडी आहे? नाही, नाशिक आहे. हिला आता प्रायमर मारलंय. नाशिक बॉडी प्रायमर वर्क झालाय उद्या वगैरे. प्रायमर आहे बारीक, त्याच्यानंतर बारीक तळे, परत लांबी काम, पेंट होऊन रेडी होईल. आणि ही सटाणा बॉडी फायनल आहे का ही? हो, ही फायनल. ही फायनल आहे. जळगावची गाडी आहे, सटाणा बॉडी आहे, पण गाडी जळगावची आहे. बघू शकतात की खूप सुंदर अतिशय सुरेख पेंटिंग जे ते गाडीमध्ये झालं आहे. मलाही खूप आवडलं आहे. याला तुम्ही काय म्हणतात सर? मागच्या फळ्या म्हणतात. ओके, फळ्या म्हणतात यांना, मागच्या फळ्या म्हणतात. तर बघू शकतात याच्यावरती पण काही पेंटिंग वगैरे येणार आहे का? नाही, पेंटिंग ते गाडीवाल्यावर आहे, गाडीवाल्यावर जसं आवडेल तसं. हॉर्न नॉट ओके, हे पण बघू शकतात. खूप जबरदस्त पेंटिंगचं नियमाप्रमाणे नाव टाकतो आपण. हॉर्न ओके प्लीज. ही HSRP प्लेटची प्लेसमेंट इकडे केली. त्याच्यानंतर परत टेल्या मोकळे दिसतात, आरटीओ म्हणजे खोलायला नाही. म्हणजे टेक्निकल लीगल दृष्ट्या पण गाडी सेफ राहते. बघू शकतात लाईट पण तुमचं सेफ राहतं. आणि मेन म्हणजे मी भरपूर दुसऱ्या बॉडी बिल्डरच्या गाड्या पण बघितल्या आहेत राजस्थान वगैरे मध्ये, लाईट बिलकुल दिसत नाही त्याच्यामध्ये, बारीक जाळी असते. त्याच्यामुळे दिस इज व्हेरी गुड, सेफ राहतं. आणि बघू शकतात तुम्ही बॉडी खूप सुंदर आहे, म्हणजे काय बोलू मी आता, आय एम स्पीचलेस. आणि हे हुक हे पण दिलेले आहेत हेवी वर्क साठी, सीडी वर चढण्यासाठी. अच्छा, ही वर चढण्यासाठी सीडी, वरती कॅरियर तुम्ही बघू शकतात. फायनल लुक वाला हा कॅरियर आहे. आणि सर हे जे आहे म्हणजे हे जे तुम्ही अँगल्स लावलेले आहेत हे साधारण किती असतात? म्हणजे हे साधारण 5 असतात. 5 अँगल लाईनीत असतात. 6 पण लावू शकतो. 6 पण लावू शकतात जसं कस्टमरने सांगितलं. हेवी वर्क साठी. ही 2 टन वाली गाडी बघू शकतात. इथं सूर्याचं चिन्ह आहे. बॉडी म्हणजे बंपर खूप हेवी बनवलेला आहे आणि खूप सुरेख जी ती गाडी इथून. आणि परत याच्यात नंबर प्लेट मोकळी दिसते बंपर. ओके, म्हणजे अडचण नाही. राईट. तर काही बनवताना नंबर प्लेट दिसत नाही. बरोबर, हे मोकळं दिसलं पाहिजे, कारण गाडी आपली लीगल दृष्ट्या लीगल असली पाहिजे.
तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल की व्हिडिओ बनवायचं रिझन काय? व्हिडिओ बनवायचं रिझन हेच आहे की आपले जे शेतकरी मित्र आहेत, जे या बिझनेसमध्ये नवीन उतरू इच्छितात, त्यांना या बिझनेसमध्ये उतरायचं आहे, तर गाडी घेण्यापासून ते बॉडी बिल्डिंगपर्यंतचं पूर्ण सोल्युशन तुम्हाला इकडे भेटेल. आणि कॉन्टॅक्ट नंबर जे ते इथे दिलेले आहेत, ठीक आहे, तुम्ही या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करून जे ते इन्क्वायरीज करू शकतात. तसा मी इकडे खाली नंबर दिलेला आहे. आणि सर, तुमच्या इंस्टाग्राम पेजबद्दल एक माहिती देऊन द्या. मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर 89 या आयडीच्या नावाने इंस्टाग्राम पेज आहे. खूप सुंदर सुंदर रील्स, सुंदर सुंदर गाण्यांवर तुम्हाला बघायला भेटतील. तर धन्यवाद सर, तुमचा वेळ आम्हाला दिल्याबद्दल. असंच आपण आपल्या भागासाठी काम करत राहू. आणि मीही ग्वाही देतो तुम्हाला की आपण खानदेशासाठी काही ना काहीतरी करत राहू. जय खानदेश मित्रांनो. अशाच टेक्निकल व्हिडिओज पाहण्यासाठी ट्रक टॉक्सला फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.